नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सत्कार, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आणि पुणेकरांना ठाणे महापालिकेचा मदतीचा हात. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार आज सकाळी 11 वाजता ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा सत्कार संघाच्या वतीनं करण्यात आला. ठाणे महापालिकेनं वितरित केलेल्या सदनिकांची एनओसी, संघाचं ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डाचं वितरणही यावेळेला करण्यात आलं. याप्रसंगी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, सरचिटणीस निलेश पानमन, सरचिटणीस गणेश थोरात, खजिनदार विभो विरवटकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, ज्येष्ठ पत्रकार कैलास महापादी, पत्रकार संघाचे सदस्य अमर राजभर, सचिन देशमाने, अशोक गुप्ता, प्रफुल्ल गांगुर्डे, पंकज शोडेकर आणि इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनओसीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे. त्याच्या सुद्धा पत्राचं वाटप, त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. पत्रकार संघाचे मी या ठिकाणी ठाणे शहर दैनिक पत्रकारांचे खास करून अभिनंदन करेन. उभाटा गटाच्या युवा सेनेला ठाणे शहरात खिंडार पडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उभाटा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात देऊन कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या 2 वर्षातील कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सांगितलं. उभाटाच्या कार्यकालात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणलं असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला केली. शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक, त्यामुळे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओघ सुरूच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं. ठाणे शहर उभाटा युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हा प्रमुख अर्जुन डाबी, बाळकुंभ शाखा प्रमुख अभिजित शिंदे, शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचं नेतृत्व करत आहोत. गेल्या 2 वर्षात ग्रामीण तसंच शहरी विकासासाठी महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केलाय. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना यासारख्या जनतेचे कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरित्या राबवत असल्यानं राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. एकीकडे विकासात्मक दृष्टी आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार अंगीकारून शिवसेना मोठ्या जोमानं काम करते. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेना करत आहे, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना झाली. पुणे येथील बाधित ठाणे महापालिकेच्या वतीनं पुणे इथे रवाना करण्यात आलेल्या पथकात 2 उपअभियंता, 2 सुपरवायझर, 3 तांत्रिक कर्मचारी, 4 जेटिंग वाहनं, 4 वाहन चालक, 8 ऑपरेटर मदतनीस, 177 सफाई कामगार, 4 उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, 7 वाहन चालक इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर 80 खराटे, 80 ब्रश, 80 फावडे, 80 पंजे, काटे इत्यादी साहित्याचा समावेश आहे.
अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषध साठा, ORS पाकिट, पाणी आणि बिस्किट इत्यादींचा समावेश आहे. तसंच नागरिकांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे, एक परिचारक आणि एक वाहन चालकाचा त्यात समावेश आहे. अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात 5 दूर फवारणी मशीन, 2 युटिलिटी वाहनं, 1 इनोव्हा वाहन आणि औषध साठ्यासह 10 फवारणी पंपांचा समावेश आहे. या पथकासोबत 2 स्वच्छता निरीक्षक, 4 वाहन चालक, 19 फायलेरिया असे एकूण 257 अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झालेत. उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचं पथक रवाना करण्यात आली आहेत. यावेळेला उपायुक्त तुषार पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी इत्यादी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया देत सेना खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय की नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचं मत मांडलंय. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही. हे मत माननीय नड्डा साहेबांचं नाहीये. हे मत अमित शहा साहेबांचंही नाहीये. हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचंही नाहीये. महायुतीमध्ये जर भाजपा 288 जागा लढणार असेल तर महायुती कशाला आहे, असा सवाल उपस्थित करत म्हस्के यांनी स्पष्ट केलं की प्रत्येकाला त्यांच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतले आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील. म्हस्के यांच्या या प्रतिक्रियेमुळे महायुतीमधील सध्याच्या परिस्थितीवर अधिक स्पष्टता आली आहे आणि भविष्यातील जागा वाटपाच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलंय. नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे. हे मत माननीय नड्डा साहेबांचं नाही आहे, माननीय अमित शहा साहेबांचं नाही आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे की 288 जागा लढल्या पाहिजेत. महायुती आहे. महायुतीमध्ये जर भाजपत जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला असणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय. त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाहीये. महायुती आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील. त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही. प्रो गोविंद सीझन 2ची पूर्वपात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील 16 संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीग चेअरमन विहंग सरनाईक, डोम सिनेयू कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव जिम्नॅस्टिक सेंटर इथे संपन्न झाली. एकूण 32 संघ पूर्व पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. श्री आगरेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्य तारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मर्याई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदू एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक इत्यादी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली. उर्वरित 16 संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी 28 जुलै रोजी होईल. या फेरीतून अंतिम फेरीसाठी 16 संघ निवडण्यात येतील. अंतिम फेरी 18 ऑगस्ट रोजी वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे. या झालेल्या पूर्व पात्रता फेरीत मानवी मनोरंजनाचा अद्भुतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळाला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं आणि या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं, असं प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपरिक खेळ म्हणून नव्हे तर खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. कबड्डी, क्रिकेटप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणं, खेळामधील सुरक्षितता वाढवणं तसंच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणं हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.
गेल्या अनेक वर्षापासून चेक करा बरं येतोय का, गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेलं आहे आणि आज अशाच माध्यमातून प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे. आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे 32 संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशन साठी आलेले आहेत आणि ह्या 32 संघांपैकी 16 संघ हे 18 तारखेला डोम SVP स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे. मी खरं तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत, तसेच मजर नाडियाडवालाजी आहेत. मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावाजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे. हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ, हा आपला मातीचा खेळ, ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचं त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार आहे. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानातील तरुणाशी लग्न केलेल्या तरुणीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानात गेलेल्या सनम खानला ठाणे न्यायालयानं सुनावली आहे. 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सनम खानची आता ठाणे कारागृहात रवानगी झाली. सनम खानसह तिला बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या जयवंत राठोडलाही ठाणे न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सत्कार. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आणि पुणेकरांना ठाणे महापालिकेचा मदतीचा हात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साइलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.